गोरेगावात डीजेमुक्त भीम जयंती साजरी, महामानवाला अभिवादन। आज संपूर्ण देशभर विश्वरत्न भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135व्या जयंतीनिमित्त गोरेगाव येथे तक्षशिला बुद्ध विहारात सकाळी 10 वाजता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले। या कार्यक्रमात ज्या महामानवांनी मानवाच्या कल्याणासाठी आपले योगदान दिले अशा महामानवाच्या प्रतिमेचे दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। यावेळी बौद्ध उपासक उपासिका यांच्याकडून पंचशील, त्रिचरण तसेच संविधान प्रतीचे वाचन करून शपथ ग्रहण करण्यात आली। यावेळी सकाळी मोटरसायकल रॅली सुद्धा काढण्यात आली। गावातील मार्गावरून ही मोटरसायकल रॅली काढून तक्षशिला बौद्ध येथे विहार येथे संपवण्यात आली। 5 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले। शासनाच्या नियमाची अंमलबजावणी करत गोरेगाव भीमजयंती आयोजकांच्या आणि गावकऱ्यांच्या वतीनं डीजेमुक्त वातावरणात भीमजयंती साजरी करण्याचा संकल्प एक आदर्श घेण्यासारखा झाला आणि डीजेमुक्त वातावरणात पारंपरिक वाद्य, बँड, ढोल, ताशा यांच्या निनादात जय भीमच्या घोषणा देत भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। यावेळी गावातील मुख्य रस्त्यावरून हे भव्य दिव्य मिरवणूक काढली। हजारोंच्या संख्येनं भीम आणि संविधानप्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। यावेळी गोरेगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद झरके यांच्या मार्गदर्शनाखाली मेनकुदे, गोटरे, राहुल मेतकर, पठाण, होमगार्ड कर्मचारी यांनी बंदोबस्त ठेवण्यात आला होता। अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत सिकंदर पठाण, सेनगाव, हिंगोली। सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांची स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय संविधान, जय भारत।